तर आपण जिथून गोप्रो घेतला ना, गोप्रो 12 मध्ये ब्लूटूथ असल्यामुळे आपण इंटरकॉमशी कनेक्ट करून आपला मोटो ब्लॉगिंग करत होतो. पण या एका प्रॉब्लेममुळे माझ्या काही इम्पॉर्टंट क्लिप मला काही ब्लॉगमधून डिलीट करायला लागत होत्या आणि त्यामुळेच मी ठरवलं माझा गोप्रो अपग्रेड करायचा. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आपण गोप्रोमध्ये काय अपग्रेड केलेले आहेत आणि ते अपग्रेड खरंच वर्थिट आहेत का ते. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ लोन वुल्फ. तुम्ही माझे ब्लॉग जर बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी गोप्रो 12 यूज करतो आणि गोप्रो 12मध्ये ब्लूटूथ ऑडिओ सपोर्ट असल्यामुळे मी तो नेहमी माझ्या इंटरकॉमशी कनेक्ट करून माझा ऑडिओ रेकॉर्ड करायचो. सुरुवातीला अतिशय छान वाटायचं सगळं, पण जसं जसं आपण राईड चालू केल्या काही निगेटिव्ह पॉईंट्स माझ्या समोर यायला लागले. खूप वेळा असं झालं की राईड पूर्ण झाली, रेकॉर्डिंग पण झाली, पण घरी येऊन एडिटिंगला बसल्यावर लक्षात यायचं की ऑडिओ प्रॉपर रेकॉर्ड झालाच नाही. कधी कधी व्हॉइस खूप कमी यायचा, कधी विंड नॉईजमुळे काहीच ऐकायला यायचं नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे मला एडिटिंग करताना समजायचं. मग मी रिसर्च करायला सुरुवात केली, खूप मोठे ब्लॉगरचे व्हिडिओ बघितले, कमेंट्स वाचल्या आणि शेवटी मी हे प्रॉडक्ट्स मागवण्याचा डिसिजन घेतला. तर चला आपण प्रॉडक्ट्स बघूया आता. तर प्रॉडक्ट्स आहेत गोप्रो माईक अडॅप्टर आणि गोप्रोचा ब्लॉगिंग केस. तर या दोन्ही गोष्टी मोटो ब्लॉगिंग करताना खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपण पहिलं बघूया माईक अडॅप्टर. तर हे गोप्रो 12चा माईक अडॅप्टर मी ऑलरेडी ओपन केलेलं चेक करण्यासाठी. तर आपण हे ओपन करूया. बॉक्समध्ये दुसरं काय नाही. हे वॉरंटी कार्ड आहे, हे ठेवूया साईडला. आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो हे माईक अडॅप्टर आहे, ह्याला बाहेर काढूया. तर हे माईक अडॅप्टर आहे. बिल्ड क्वालिटी तशी खूप छान आहे. टाईप सी आहे आणि इथे तुम्हाला इथे 2 पोर्ट दिसतात. एक तर तुम्हाला 3.5 mm जॅक माईकसाठी, एक्सटर्नल माईक यूज करणार आहे म्हणून, आणि ते तुम्हाला टाईप सी USB पोर्ट आहे चार्जिंगसाठी. आणि हे माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गॅजेट आहे गोप्रोसाठी, कारण मी मोटो ब्लॉगिंग करणार आहे. ऑब्व्हियसली एक्सटर्नल माईक जर यूज करायचं आहे मला, तर मला ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तर आता आपण बघणार आहे ब्लॉगिंग केस, आणि हे यंत्रालयाचं ब्लॉगिंग केस आहे. ह्याला आपण ओपन करूया. तर हे असं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो ही ब्लॉगिंग केस, त्याच्यासोबत आपल्याला काय काय भेटलेलं बघूया. ही पॅकेजिंग आहे त्याची. बिल्ड क्वालिटी आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे प्राईसच्या हिशोबाने बिल्ड क्वालिटी छान आहे. आणि त्यासोबत आपल्याला एक कवर भेटलेलं आहे जे आपण इथे अटॅच करणार आहे. तर चला आपण आपला हा जो मोटो ब्लॉगिंग सेटअप आहे तो कम्प्लीट करूया. तर आपल्याकडे हा माईक आहे, त्याची कॉस्ट 450 रुपयाचा माईक आहे हा. आणि आपण आपला हा जो माईक आहे ना, हेल्मेटच्या आतमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट केलेला आहे. ही याची वायर बाहेर आलेली आहे. आता आपण काय करणार आहे, गोप्रो आपल्या ब्लॉगिंग केसमध्ये टाकणार आहे. तर हा आपला गोप्रो 12 आहे आणि ही ब्लॉगिंग केस आहे. तर पहिला ह्याला ओपन करूया. हा ओपन झालेला आहे आणि आपल्याला आता हे साईडचं कव्हर आहे ना ते काढायचं, कारण आपल्याला हे आहे त्याच्यामध्ये. ह्याला असं ओपन केलं, ह्याला असं जस्ट असं वरती केलं, हे निघालं. आता आपल्या ह्याच्यामध्ये जाणार गोप्रो ह्याच्यात गेलेला आहे. ह्याला केलं बंद. आता हा पार्ट पण आपण बंद केला. हा झाला रेडी. हा जो अडॅप्टर आहे ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. अडॅप्टर टाकतो ह्याच्यात. अडॅप्टर टाकलेला आहे, थोडं स्लाइड केलं, हे प्रॉपर झालेलं आहे. आता ह्याला असं फिरवून ह्याला असं कनेक्ट केलेलं आहे. तर आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप रेडी झालेला आहे. हा गोप्रो पण माउंट केलेला आहे. हा ब्लॉगिंग केस आहे. हा जो तुमचा माईक अडॅप्टर इथे आहे आणि तुम्ही या साईडला बघू शकता हा एक्सटर्नल माईक आहे जो आपण विकत घेतलेला. आणि ह्याची जी वायरिंग आहे ही आतून आहे. आणि तो तुम्ही इथे बघू शकाल ना, तर ह्याचा जो माईक आहे तो इथे आहे, तो इथे ठेवला आहे. शक्यतो मी इथे ठेवला माईक, समोर एक्झॅक्ट नाही ठेवलाय. तर स्टोरी ऑन व्हील्सचा एक ब्लॉग बघत होतो मोटर ब्लॉगिंग सेटअपचा. त्यामध्ये परेश दादाने सजेस्ट केलं तुमचा जो माईक असतो एक्सटर्नल तो नेहमी तुम्ही गालाच्या इथे ठेवला तर तो तुमचा आवाज व्यवस्थित कॅप्चर करतो आणि विंड नॉईज वगैरे जे चान्सेस असतात त्यामध्ये येत नाही. त्यामुळे आपला जो माईक आहे आपण हा त्या हिशोबाने इथे सेट केलेला आहे. तर चला आपण भेटूया आता मोटर ब्लॉगिंग सेटअपवर आणि हा गोप्रोचा माईक अडॅप्टर टेस्ट करूया. आपण आता टेस्टिंगला आलोय, तर चेक करूया आवाज कसा येतोय. चलो. तर फायनली आपण जो इम्पॉर्टंट अपडेट होता गोप्रोमध्ये तो केलेला आहे आणि आपण आज टेस्टिंगसाठी आलो की आता
आवाज कसा रेकॉर्ड होतोय, काय क्वालिटी आवाजाची. कारण आपण अगोदर कसं होतं गोप्रो 12मध्ये ब्लूटूथ कनेक्शन होतं, त्यामुळे आपण इंटरकॉमला माईक जोडून आपण सगळं ऑडिओ रेकॉर्ड करत होतो. पण आपण आता त्याच्यासाठी माईक अडॅप्टर कनेक्ट केला तर त्याची माईकची आउटपुट काय आहे ते आपल्याला समजेल. काय लोकांमध्ये सिविक सेन्स नावाचा काय प्रकारच नाही. तर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग जो बघितला असेल, आपण ठाणे टू महाड गेलेला, त्यामध्ये आपण शिवतरगड आणि वाळणकोंड एक्सप्लोअर केलेलं. तर आता आज आहे 22 तारीख 22 जून आणि आज पाऊस पडला आहे मस्त आहे की सकाळी. आणि आता ज्या हिशोबाने पावसाळा चालू होण्याचे संकेत आज भेटलेले आहेत आपल्याला, तर आपल्याला आता आपल्या राईड्स नेहमीप्रमाणे चालू करायच्या आहेत. जुलैपासून आपण परत एकदा भटकंतीवर निघणार आहे आणि त्यासाठीच ॲक्च्युली हा अपग्रेड केला होता. तर कसं ना, तुमचा जर वॉल्यूम व्यवस्थित आला नसेल पण तुमचा गोप्रोमध्ये शॉट्स किती पण चांगला असेल ना, तर त्याचा काही फायदा नाही. का माहीत आहे का? कारण एखादा मी काय बोलतोय किंवा काय सांगतोय एखादी स्टोरी वगैरे, तर त्याच्यामध्ये होतं काय की तुम्हाला तो आवाज जाणार नाही विंड नॉईजमुळे, आणि मग मला आयदर ती क्लिप डिलीट करावी लागते, नाहीतर काय होतं टाईम लॅप्स टाकावा लागतो आणि तिथे एखादा मस्तपैकी बॅकग्राऊंड म्युझिक द्यावं लागतं. त्यात पण काय वाईट नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसं व्लॉग दाखवतोय ना मी, तर मला कुठेतरी ना ऑडिओशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. बघा इथे मस्त आहे की पाऊस पडलेला आहे, मस्त आहे की भिजलेला आहे. आपण आता कळव्यामध्ये हां, इथे जरा टेस्ट करूया कसं. आता आपण रोड टेस्ट केलं, आता इथे टेस्ट करू व्हॉल्यूम काय. तर कुठेतरी ना मला असं वाटत होतं यार की आपण व्लॉग तर आपण चांगले शूट करतोय, पण आपला व्हॉल्यूम जो आहे ना तो कुठेतरी मार खात होता आणि त्यामुळे हा आपल्याला अपग्रेड नेसेसरी होता. तर होप आता चांगला आवाज तुम्हाला येत असं ऐकायला, कारण मी स्वतः अजूनपर्यंत ऐकला नाही. तर तुम्ही माझे जुने व्लॉग प्रॉपर बघितले असतील तर तुम्हाला नक्की डिफरन्स समजला असेल. माईक अडॅप्टर लावल्यानंतर माझा आवाज कसा येतोय आणि अगोदरच्या व्लॉगमध्ये आवाज कसा येत होता. आता हे आपण शांत ठिकाणी चाललो तर म्हणून ठीक आहे. परत एकदा आपण हायवेला जाऊया. तुम्हाला माहिती आहे का, खूप दिवस झाले मी जवळजवळ लास्टचे 2 महिने ना मी राईड नाही गेले कुठे. आणि आता असं वाटतं ना, का माहिती आहे, कारण गरमीमध्ये ना राईड करायला खरंच खूप वैताग येतो. आपण आलो आहे आता हायवेला. आता इथे जरा परत एकदा शूट करूया की व्हॉल्यूम कसा येतो. स्पीडला थोडा राहतो म्हणजे विंड नॉईस वगैरे काय होत असेल तेही आपल्याला समजेल. आणि मला खरंच कमेंट करून सांगा जर तुम्हाला काय फरक जाणवत असेल माईक अडॅप्टर लावल्यापासून जो अगोदरचा माझा तुम्ही आवाज ऐकत होते ब्लॉगमध्ये, त्याच्यामध्ये कोणता बेटर वाटतं नक्कीच कमेंट करा. हां, आता मी सांगत होतो की जसं आपल्याला राईड्स आता चालू करायचे आहेत, तर तुमच्या डोक्यामध्ये एखादं प्लेस असेल तर ते मला नक्कीच कमेंट करा आणि मी नक्कीच ते प्लेस व्हिजिट करेल आणि त्या प्लेसचं जे काय माहिती असेल ते द्यायचा प्रयत्न करेल. खूप दिवसानंतर गोप्रो वगैरे लावतोय ना, खूप भारी वाटतं राईड करताना. आणि खरं तर पावसाळ्यात आता परत मजा आहे. लास्ट टाइम मला आठवतं आहे मी हरिहरेश्वरला गेलेलो पावसाळ्यामध्ये, खूप भारी होतं. सगळीकडे हिरवीगार झाडी वगैरे सगळं. तर चला मग मित्रांनो, आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत राईड सेफ. चलो बाय. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की नक्की मी गोप्रोमध्ये काय अपडेट्स केलेले आहेत आणि तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत मी गोप्रोमध्ये नक्की काय अपडेट्स केलेले आहेत आणि तो अपग्रेड खरंच वरती आहे का.